जी स्पेक्ट्रममध्ये चोरी केली, कॉमनवेल्थमध्ये चोरी केली, अगदी चारा घोटाळ्यात चाराही खाल्ला, चारा चोरी केली, शेणही सोडलं नाही, तेही काय म्हणू शेण घोटाळाही केला. म्हणजे पैसे तर खाल्ले, गोबर घोटाळा तेही पैशाच्या बरोबर तेही खाल्लं. त्यामुळे त्यांना काय अधिकार आहे चोरी चोरी म्हणणारे? मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात, किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे, आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं असं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये EVM घोटाळा झाला, वोटमध्ये घोटाळा, वोट मतांची चोरी केली. खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन, त्या काळामध्ये त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये MN गिल जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला. हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता. आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं, बक्षीस दिलं. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी म्हणण्याचा? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग EVM या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात. मी एवढंच सांगेन, राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं, निवडणुकीचं, मतांचं विरोधी पक्षनेते असताना भान असायला पाहिजे. हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नाही करत, तर लाखो करोडो लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे, लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे. आणि म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहीत आहे की 1,186 बूथ महाराष्ट्रामध्ये आहेत. एका बूथवर फक्त 70 मतं वाढली, 70 मतांचं मतदान जास्त झालं तर 70 लाखपेक्षा जास्ती मतं होतात. आणि म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनीच ठरवलं की महायुतीला विजयी करायचं, आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. पण हे ते मान्य करायला तयार नाहीत. नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली, त्यांना 30 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या, महायुतीला 17 जागा मिळाल्या. पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला. फेक नरेटिव्हच्या द्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली, मतांची चोरी केली, आम्ही म्हणायचं का? आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवायचं काम राहुल गांधी करतायत. त्यांनी हे बंद करावं. विरोधी पक्षनेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. सर, आज NDAच्या घटक पक्ष पराभव त्यांना समोर दिसू लागताच ही अशी कारणं त्यांची सुरू होतात, रडगाणं सुरू होतं आणि एक ग्राउंड तयार करायचं काम सुरू होतं. आणि हरल्यानंतर त्यांना बोलायला मोकळी असते की आम्ही म्हणालो होतो, आम्ही सांगितलं होतं, आणि त्याचा परिणाम आहे. सर, आज NDAच्या घटक पक्षांची बैठक जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक डाटा मागितला होता. त्याच काळात इलेक्ट्रॉनिक